आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. म्हणजेच अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अशा प्रकारची ही म्हण आहे. बघा, लक्षात ठेवा, आपला हात जगन्नाथ म्हणजेच आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. पुढे पहा, अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का? काय विचारलंय? अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का? अशा पद्धतीची ही म्हण आहे. त्याचा अर्थ काय होतो? ते कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. पुढची म्हण पहा, औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. म्हणजे अतिशय उतावळेपणाची कृती. पुढे, अति खाणे मसनात जाणे. म्हणजे अति खाणे नुकसानकारक असते. पुढची म्हण, 18 नखी खेटे राखी, 20 नखी घर राखी. म्हणजेच काय? मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. पुढची म्हण पहा, अवचित पडेने दंडवत घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अवचित पडेने दंडवत घडे म्हणजे काय? स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे. ही म्हण बघा कशी आहे. अवसबाई इकडे, पुनवबाई तिकडे. एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. म्हणजेच काय? एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. पुढची म्हण पहा, अंथरूण पाहून पाय पसरावेत. आपली ऐपत वकूब पाहून वागावे. अंगापेक्षा भुंगा मोठा. म्हणजे काय? मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. काय म्हटले? अंगापेक्षा भुंगा मोठा. मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे. पुढची म्हण बघा, आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे. म्हणजे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. आपली पाठ आपणास दिसत नाही. म्हणजेच काय? स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.